कुणाल कामरानं शिंदेंना गद्दार म्हटल्यानंतर आता अजित पवारांचाही जुना व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केलाय। शिवसेनेतल्या फुटीनंतर अजित पवारांनी शिंदेंच्या शिवसेनेचा उल्लेख गद्दार असा केला होता। जे अजित पवार म्हणाले तेच आपण म्हणालो असं कुणाल कामरा स्पष्टीकरण देताना म्हणाला होता। त्यावर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिले। विरोधी पक्षात असतानाचं माझं ते वक्तव्य बरोबर होतं, पण आता तसं म्हणणं चुकीचं ठरेल असं अजित पवार म्हणाले। गद्दारी करून 50 खोके एकदम ओके, बारक्या शेंबड्या पोरालाही कळायला लागले 50 खोके एकदम ओके। तुमच्या इथं तर ते वाय 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 करावं लागलं सायरन की लोक म्हणतात तो 50 खोकेवाला चाललाय, तो गद्दार चाललाय। मी म्हणत नाही, लोक म्हणतायत। बघा, कुणाल कामरांचं म्हणणं जरी काही असलं तरी एक राहिलेल्या माजी मुख्यमंत्र्याला सध्याच्या उपमुख्यमंत्र्यावर अशा पद्धतीचं टीका करणं मला तरी वाटतं शोभनीय नाहीये। हे बघा, अजित पवारांवर पण गद्दार म्हणून टीका झाली, तर तुमचं आमचं सेम चला। आम्ही मागच्या काळामध्ये मी विरोधी पक्ष नेता होतो। विरोधी पक्ष नेत्याच्या काळात मी जे काही बोललो, आता त्यामध्ये मी माझी भूमिका त्यावेळेसच्या एकंदरीत परिस्थितीला अनुसरून बोललो। त्याच्यानंतर आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरं गेलो आणि त्याच्यामुळे हे अशा जर मागच्या गोष्टी कुणी काय काय बोललो, त्यावेळेस ती व्यक्ती कुठल्या पक्षात आहे आणि काय आहे त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात। त्यावेळेस तुम्ही ते वक्तव्य केलेलं होतं, त्यावेळेस मग ते वक्तव्य बरोबर होतं? हो, त्यावेळेस विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना ते वक्तव्य बरोबर होतं। आज ते वक्तव्य बरोबर नाही, समजलं? दादा दौंडमध्ये